ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सगळं सुव्यवस्थित होत असतं, पण अश्विन बेचैन असतो. त्याला काय समजत नाही. अर्जुन त्याला बोलत असतो की तू ह्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर पड. तेव्हा अश्विन बोलतो की मला अजून पण विश्वास पटत नाही. अश्विन बोलायला लागतो की मला तिची भेट घ्यायची आणि तिला विचारायचं तू का माझी अशी फसवणूक केली. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो मी तुझी भेट घेऊन देईन, पण ह्या सगळ्यामध्ये तू पूर्ण अडकू नको. इकडे सायली झोपलेली असते, पण मध्यरात्री तिला स्वप्नात प्रतिमात्या दिसते आणि तिला प्रतिमात्या स्वप्नात बोलत असते की मला वाचव वाचव. त्याच टायमाला सायलीची झोप मोड होते आणि ती उठते आणि ती अर्जुनला सांगत असते की मला प्रतिमात्याची काळजी वाटत आहे. तेव्हा अर्जुन तिला समजून घेतो आणि तुला बोलतो की तिला काय होणार नाही, आपण तिची दुसऱ्या दिवशी भेट घेऊया. आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली तिची भेट घ्यायला जातात. ते प्रतिमा तन्वीच्या विचाराने खूप टेन्शनमध्ये असते आणि ती मनला विचारत असते की असं कसं झालं, ही प्रिया अशी का वागली. तेव्हा ते रविराज प्रतिमाला बोलतात की आपण जाऊन मधुभाऊंची भेट घेऊया. मधुभाऊंना सांगूया तुम्ही तुमची कोर्टात दिलेली साक्ष मागे घ्या, त्यामुळे आता तन्वीची शिक्षा कमी होईल. ते प्रतिमा बोलायला लागते याची काय गरज नाही. ती बोलायला लागते की मधुभाऊंची भेट घ्यायची, पण त्यांची माफी मागायला. ते प्रतिमा आणि रविराज मधुभाऊंची भेट घ्यायला जातात. तेव्हा ते मधुभाऊ अर्जुनला विचारतात की प्रिया जर जेलमध्ये गेली आहे, तिच्याकडे जे सायलीचे साहुबळाचे जे सामान आहे ना ते तिच्याकडे मला नको आहे, तिच्याकडनं आपण घेऊया आणि साहुबळाचा पण फोटो घेऊया आणि प्रियाकडून आता सायलीला कुठलाही त्रास होता कामा नये हे आपण पाहूया. इथं अर्जुन बोलतो की तुम्ही काळजी करू नका, मी प्रत्येक सामान आहे ते प्रियाचं सायलीला द्यायला बघतो. इथे अर्जुन अश्विनला बोलतो की प्रियाचं जे पण सामान आहे ना ते आता मधुभाऊंना पाहू दे. तेव्हा ते अश्विन बोलायला लागतो तर मधुभाऊंना काय पाहायचं. इथे अश्विन बोलायला लागतो की प्रियाच्या संमतीने कुठल्याही सामानाला कोणी पण हात लावू शकत नाही. अश्विन गेल्यानंतर अर्जुन त्याच्या प्रियाच्या रूममध्ये जातो आणि प्रियाच्या रूममध्ये त्याला गाठोडे सापडतो आणि तेच गाठोडे आता मधुभाऊंना पाहिजे. मधुभाऊंना त्या गाठोड्याबद्दल माहीत नसतं, पण सायलीचे जे पण फोटो असतात आणि सामान असतं ते मधुभाऊंना पाहिजे असतं. ते गाठोडे मिळाल्यानंतर अर्जुन बोलतो हे काय आहे सगळं, मला हे गाठोडे मधुभाऊंपर्यंत पोहोचलंच पाहिजे. हे गाठोडे घेऊन तो मधुभाऊंकडे जात असतो, पण त्या टायमाला तिकडे सुभेदारांच्या घरी रविराजांनी प्रतिमा आलेले असतात. ते प्रतिमाने रविराज मधुभाऊंना बोलत असतात की आम्हाला माफ करा, ती कोणाच्या दबावाखाली आली, तिने असं का केलं पण आम्हाला काही समजत नाही. जे पण तिने केलंय ना ते असं गुन्हा आहे आणि ह्याच्यामध्ये ते मधुभाऊ बोलतात की ही प्रिया तुमची मुलगी आहे की नाही हे मला पहिल्यापासून शंका होती. आणि ती आश्रमात होती ना तेव्हा ती अशीच नाटकं करायची आणि अशी खोटारडेपणा करायची. ते तेव्हा रविराज बोलायला लागते की माझ्या प्रियाने तुमच्या विरुद्ध साक्ष दिली, पण आता तिची शिक्षा तिला मिळत आहे. पण तुम्ही आणि पुढे जाऊन तुम्ही बोललात की तन्वी गिल्हादार हिच्यावर माझा राग नाही आणि पुढे जाऊन याची शिक्षा कमी होऊ शकते, त्याच्यासाठी तुम्ही प्लीज मदत करू शकता का. अर्जुन बोलायला लागतो की सिनियर तुम्ही काय बोलतात, ह्या प्रियाने मधुभाऊंना किती मोठा त्रास दिला आहे. नंतर अर्जुन मधुभाऊंना बोलतो तुम्ही बोलतात ते मी गाठोडे घेऊन आलोय. ते रविराज बोलायला लागतो हे गाठोडे तर प्रियाचे आहे. ते रविराज बोलतात की हे गाठोडे तुला कोणी दिलं. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो की हे गाठोडे मी अश्विनच्या परवानगी घेऊन मी प्रियाच्या रूममधनं आणलाय. त्यानंतर ते गाठोडे मधुभाऊ खोलतात आणि मधुभाऊ ते गाठोडे खोलल्यानंतर खूप मोठा खुलासा होतो आणि मधुभाऊ बोलायला लागतात की ह्याच्यामध्ये साहुबळाचा फोटो आहे, म्हणजे आमच्या तन्वीचा फोटो आहे. ते रविराज बोलतात काय बोलताय तुम्ही. ते रविराज बोलायला लागते की तुमचा काहीतरी गैरसमज होतो. त्या मधुभाऊ बोलतात काय माझा गैरसमज काहीच होत नाही. मधुभाऊ बोलतात की आश्रमात जो पण येत असतो त्याचे आम्ही फोटो काढतो आणि फोटो काढून त्या गाठोड्यात ठेवतो. ते पूर्ण बोलते की मधुभाऊ काय बोलतात तो हा फोटो आमच्या छोट्या तन्वीचा आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात साहिल बोलायला लागते काय तर तुमची गल्लत होती, हा फोटो तन्वीचा आहे. ते प्रतिमा बोलायला लागते तुम्ही कशावरून सांगता की हे साहुबळाचाच गाठोडे आहे. आणि प्रतिमा सांगायला लागतं की तुम्ही कशावरून सांगता का हा फोटो सायलीचाच आहे. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की जेव्हा देवळाच्या बाजूला ऍक्सिडेंट झालं होतं तेव्हा ही सायली आमच्या आश्रमात आली होती. मधुभाऊ त्या गाठोड्यातल्या हरेक वस्तू दाखवायला लागतात की बोलतात की हा जो फ्रॉक होता ती साहुबळ घालून होते आणि हे डॉल होतं तिच्या हातात होतं. तेव्हा रविराज बोलायला लागतात की हे आमच्या तन्वीचं होतं, ते साहुबळाच्या हातात कसं येईल. प्रतिमा बोलायला लागते की तुमच्याकडे काय पुरावा आहे, हा फोटो सायलीचाच आहे, हा फोटो सायलीचाच आहे. ते मधुभाऊ बोलायला लागतात की त्या टायमाला तुम्ही बघितलं असतात की त्या फोटोच्या पाठी त्याच टायमाला जबरदस्त खुलासा होतो. मधुभाऊनी फोटोच्या पाठचा साईड उघडल्यानंतर तिथे मधुभाऊ तो फोटो उलटा करतात. त्यावेळी त्या फोटोवर लिहिलं असतं सायली मधुकर आणि सगळा खुलासा झालेला असतो. आणि मधुभाऊ बोलत असतात की हे सत्य आहे आणि ही आहे सायली मधुकर, म्हणजे हा साहुबळाचा फोटो. प्रियाच्या आश्रमातला रेकॉर्ड पाहिला तर त्याच्यात कळेल की प्रियाच्या गाठोड्यामध्ये लिहिलं आहे प्रिया मधुकर. आणि आता मधुभाऊने खुलासा केल्यानंतर खूप मोठं सत्य उलगडलेलं असतं आणि हा खुलासा झाल्यानंतर सगळेच हादरतात. आणि मधुभाऊने जो पण खुलासा केलेला असतो तो खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळे पूर्णाजी हादरते आणि ती रडायला लागते. पूर्णाही बोलायला लागते की ही
प्रिया खोटी तन्वी पण आमच्या घरात आली आणि आम्हाला फसवायला लागली. त्यानंतर इथे अश्विन तो पण गडबडलेला असतो, त्याला समजत नाही काय चाललंय. ते मधुभाऊ बोलायला लागतात की हे सगळं सत्य समजलं, आता मी प्रियाचं पण सत्य तुमच्या समोर आणणार आहे. आता प्रियाचं सत्य मधुभाऊ कसं समोर आणणार आणि राहिलीच तन्वी आहे कसं सगळं एक्सेप्ट करणार हे पुढे पाहणार रंजा कसं होणार आहे.